आज या ठिकाणी लोकप्रधान न्यूज बद्दल प्रतिक्रिया देताना मला या ठिकाणी खूप आनंद होत आहे. कारण सोलापुरातील ज्वलंत प्रश्न या गेल्या न्यूज पेपरच्या माध्यमातून 9 वर्षापासून व चॅनलच्या माध्यमातून 5 वर्षापासून सोलापुरातील प्रत्येक गल्लीतील प्रत्येक असे म्हणजे छोट्या छोट्या आणि एकदम मोठे समस्या जे आहेत, जे प्रशासनाच्या व हे गेंड्याच्या कात्रीच्या अधिकाऱ्यांच्या कानावर जात नव्हते, पण ते पोहोचवण्याचं काम व सोलापूरकरांची समस्या सोडवण्याचं काम लोकप्रधान न्यूज या गेल्या वृत्तपत्र माध्यमातून 9 वर्षापासून व चॅनलच्या माध्यमातून 5 वर्षापासून या सोलापूर शहरामध्ये करत असताना त्यांचं 27 तारखेला वर्धापन दिन असल्यामुळं सर्वप्रथम मी गंगाधर शिंदे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना मी या ठिकाणी एक शुभेच्छा देतोय व शुभेच्छा देत असताना एक सामाजिक भान ठेवलेले न्यूज चॅनल म्हणून त्यांचा आज एक नावलौकिक आहे. कुठलंही एक बिभत्स वृत्तांकन न करता जे खरं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आजपर्यंत लोकप्रधान न्यूजने केलेलं आहे. कारण याचं ज्वलंत उदाहरण म्हणताना कोविडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असाल की सोलापुरामध्ये कोविडच्या दरम्यान लोकांना भीतीदायक बातम्या दुसऱ्या चॅनलने वृत्तपत्रांनी दिले, पण सत्य परिस्थितीत काय आहे, सिव्हिलमध्ये काय घडलं काय नाही, किती काय झालं आणि कुठल्या घटना घडल्या यात देण्याचं काम लोकप्रधान. त्यामुळे म्हणजे एक अल्पावधीतच हे सोलापुरात एक लोकप्रिय असं चॅनल या ठिकाणी झालेलं आहे व त्यांनी सुद्धा त्या चॅनलनी सुद्धा या ठिकाणी आपण समाजाच्या प्रति काहीतरी देणं लागतो आणि आपण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने त्यांनी येत्या 27 तारखेला एम्पिरियल गार्डन या ठिकाणी या उजनी ऑफिसच्या समोर या ठिकाणी काही आपल्या वाचकांसाठी व लोकांसाठी काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत की पहिला बक्षीस हे एक तुला सोनं आहे, दुसरं बक्षीस हे ई बाईक आहे व लॅपटॉप कॅम्प्युटर अशा प्रकारचे बक्षीस ठेवलेले आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण फक्त समाजात बातम्या देऊन यातून काही अर्थार्जन न करता समाज उपयोगी कार्यक्रम, विविध प्रकारचे खेळ, इतर आज कुठल्याही प्रकारचे समजा आपण समाजामध्ये एक लोकांमध्ये बाबा एक खेळ भावना म्हणजे खेळीमेळी वातावरण राहिलं पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी चॅनल काम करत आहे. मी पुन्हा एकदा लोकप्रधान न्यूज चॅनलला त्या वृत्तपत्राला शुभेच्छा देतो. उत्तर हे प्रगती करो चॅनल व वृत्तपत्र आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातील 1 नंबर न्यूज चॅनल म्हणून प्रसिद्ध होऊ आणि सोलापूरची शान उंचावू अशी मी त्यांच्या संपादकाला, पत्रकारांना, वृत्तांकन करणाऱ्या सर्व लोकांना, कॅमेरेमॅनना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो.